नमस्कार सर. तुम्ही आमच्यासोबत तुमची गुंतवणूक यात्रा सुरू करण्याचं कारण काय होतं? काय मला असं वाटत होतं आधीपासूनच की मी एक प्रायव्हेट कंपनी जॉब करतो, इंडियन एक्सप्रेस ग्रुपला होतो मी. ओके. त्यावेळेस मला पेन्शन मिळणार नाही हे मला माहीत होतं. मी काही अमाऊंट जमवून ठेवलं, हं. पण ही अमाऊंट अशी आहे की ज्या अमाऊंटमध्ये मला रिटर्नसुद्धा मिळेल, मला पेन्शनच्या स्वरूपात जे पाहिजे तसं. तर अजय सिंग अमन साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जर याच्यात फंडात टाकले तर तुम्हाला LWP या स्वरूपात तुम्हाला मंथली रिटर्न त्याचा मिळेल, जवळजवळ 7%. आणि ते मला आजच्या मानाने मला पुरेपूर आहे. तर त्यासाठी मला त्यांच्यावरती विश्वास होता. त्यांनी बरेच काही समजून, पण अजून एक म्युच्युअल फंड एक समुद्रासारखे आहे, ओके. नदीसारखे नाही. समुद्रामध्ये इतके म्युच्युअल फंड्स आहेत की तुम्ही 10 काउंट केले ते 19 निघेले, 19 काउंट केले 50 निघेले, इतक्या प्रकारचे आहेत. आणि ते फक्त जो कन्सल्टंट असेल, जो त्याचा जाणकार असेल, त्याच्याशिवाय म्युच्युअल फंडात हे करणं म्हणजे गाईडलाईन आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मताने काय केलेलं हे तुम्हाला नाही करणार आणि सक्सेस नाही होणार. ठीक आहे. आधी भीती ही होती की म्युच्युअल फंड असं आहे की ते डुबून जाईल. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हा, आणि ते हे त्याची जाहिरात पण खूप येते. परंतु सांगणाऱ्यांनी त्याबाबतीत एवढं काही माहिती करून दिली आहे की त्याला सिक्युर, जसं आता FD केली तर RBI गव्हर्न करते, त्याच्याकडून सिक्युरिट येतं. पण याला 3 कंपन्या सिक्युरिट करतात, 3 ऑर्गनायझेशन, एक RBI आहे, एक SEBI आणि एक अजून एक कोणतरी आहे, एवढं मला हे नाही आहे. तर त्यामुळे माझा विश्वास आहे याच्यावरती. आणि जे लोक माझ्यासोबत जे मला गाईड करणार आहेत ते इतके चांगले आहेत की बंद करायचे. ठीक आहे सर. आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. गुंतवणूक सुरू करण्याआधी तुमचा सर्वात मोठी चिंता काय होती? तेच पैसे डुबून जाण्याचं जी आज मी म्हणजे 2015 मी सुरू केलेलं आहे. 2015 SIP सुरू होतं. SIP नंतर मी एक ठराविक केला, म्हणजे 2021ला मी नंतर ते फिक्सला टाकले की यानंतर मी SIP सुरू ठेवणार नाही. तर माझे ते फिक्सला आहे, जे काही 20 वर्ष 25 वर्ष जे काही तुम्हाला टाकायचं आहे तुमच्याच मताने तुम्ही टाका, फक्त मला त्याचे रिटर्न मिळेल. आज मला त्याचे LWP मिळते आणि इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटपेक्षा आज माझा अमाऊंट 1.5 झालेला आहे. हां, जो प्रिन्सिपल आहे त्याच्यावर अजून मुद्दलवर व्याज पण जास्त वाढतोय, परतावा जास्त येतोय. हां, तर मला जेव्हा सांगितलं ना की जे माझे अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा 1.5 आजची फिगर आहे. आणि मी दररोज अपडेट लिहित असतो डायरीवर. तर त्यामुळे छान. सांगा प्रॉस्पेरिटा वेल्थ सोबत तुमचा अनुभव कसा होता? ते तर काय आहे, काय हे बघा, ते आपले नातं किंवा व्यक्ती हे वर्षाने जोडलेलं असतं. कोण कुठे केव्हा भेटेल हे तुम्हाला सांगते. मला नाही माहीत होतं की अजय सिंग साहेब माझ्या आयुष्यात येईल आणि ते मला एवढं गाईड करेल, ठीक आहे. पण वर्षाने लिंक केली, मला कुठे त्यांनी मला सपोर्ट करायचं होतं. त्यामुळे असा व्यक्ती माझ्यासमोर ठेवला की ज्याने मला विश्वास दिला आणि कन्फर्म सांगितलं की तुम्ही याचं निश्चित राहा. आणि अनुभवानंतर ते मला लक्षात आलं की मी देवमाणूस निवडला. चांगलं. बरं सर. पुढला क्वेश्चन. आम्ही तुमचे आर्थिक निर्णय सोपे करण्यास मदत करतोय का? बिलकुल करतात. तुम्ही आर्थिक निर्णयामध्ये मला पेन्शन नाही ना, आणि मला तर ही चिंता होती की मी एकच देवाला सांगत होतं, अशी वेळ माझ्यावर येऊ नये की माझ्या मुलांसमोर मला हात पसरावा लागेल. ही वेळ माझ्यावर आज नाही आहे. मी माझा मुलगा अमेरिकेत आहे, मी त्याच्याकडून पैसे घेत नाही. 2 मुली इंजिनियर, त्यांच्याकडून एक नवीन पैसा घेत नाही, मी माझ्या पैशावरतीच होतो. आम्ही तुमचे आर्थिक निर्णय सोपे करण्यासाठी मदत करते का? हो, आर्थिक निर्णय कारण तुमच्यावरती विश्वास आहे आणि त्याच्यावरती असं चालू आहे. आणि आजचा अनुभव 2015 आज जर विचार केला तर 10 वर्ष, 25 10 वर्ष, तर 10 वर्षापासूनचा अनुभव आहे. त्यात ते एका दिवसात माणसाची ओळख झाली, विश्वास व्हायला लागतं. 15 वर्षात 10 वर्षात तर खूप काही झालं. आमच्या घरनं फॅमिली मेंबरसारखे आम्ही आमच्या घरच्या लोकांवर कधी भावावर विश्वास नाही करत, तुमच्यावर विश्वास करतो आम्ही. थँक्यू सर. तुम्ही प्रॉस्पेरिटा वेल्थला आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना सजेस्ट केलं आहे, अनेकांना सांगितलं आहे की माझ्यासारखेच आहेत ज्यांना पेन्शन आहे, त्यांना सांगितलेलं, त्यांना मी लिहिलेलं अमाऊंटसुद्धा दाखवलेलं आहे की मला इतके इन्व्हेस्ट केलेलं आहे, आज माझा अमाऊंट एवढा झाला. दर महिन्याला मी 18,000 रुपये घेतो, ठीक आहे. तर 18,000 म्हणजे जवळजवळ तरी 2021 आजपर्यंत मी 9 लाख रुपये घेतलेले आहेत. तरी माझा अमाऊंट प्रिन्सिपलपेक्षा 1.5 झालेला आहे. हे त्यांनाही आश्चर्य होते, पण त्यांच्या डोक्यातून तो क्लिअर होत नाही की हे सुरक्षित आहे की धोक्यात आहे. अच्छा, ते कन्फ्युजनमध्ये आहे. आणि कन्फ्युजन नाही, जनरली काय असतो, पैसा हा एकट्याचा डिसिजन चालत नसते, ठीक आहे. म्हणजे नाण्याला 2 बाजू असते, तसेच जीवनाला 2 आहेत. तो आणि त्याची मिसेस
मिसेसनी म्हटलं हो चांगला आहे कर, तर तो करेल. आणि तिने म्हटलं नाही, बहुत लोक बोलते की डूब जायचा, तर तो नाही करणार. कारण त्याला धोका पत्करायचा आहे, पण ते त्याला सपोर्टली पाहिजे, मॉनिटरिंग करणारा, की बाबा ठीक आहे जे असेल ते रिस्क घ्या, मी तुमच्यासोबत आहे असं म्हणणार. बाकीचं मग सराउंडिंग तसं. ठीक आहे. जे लोक अजूनही गुंतवणुकीच्या मार्गावर आले नाही त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? मी त्यांना सांगेल की ह्याच्यासारखा उत्तम उपाय दुसरा कोणीच नाही. ठीक आहे. तुम्ही बँकेत ठेवता ठीक आहे, बँकेत तुमचा विश्वास आहे, बँकेत ठेवले, पण तुमची प्रिन्सिपल अमाऊंट तेवढीच राहील. आणि तुम्हाला जो काही 6%, 6.5%, 7% जे काही मिळेल तो इतका अमाऊंट नाही येणार. जे लोक हे LWPच्या या स्कीमच्या अंतर्गत मला जे रिटर्न देतात तेवढे त्याच्याने नाही मिळणार. आणि तुमचं प्रिन्सिपल आजपासून 25 वर्षानंतर तुमच्या जमा केलेल्या अमाऊंट ते एक 10 लाख जमा केलं, 10 लाखचे 10 लाखात 10 लाखात तेव्हा काहीच नाही भेटणार. अगदी बरोबर. ठीक आहे, त्याची काही व्हॅल्यू नाही राहणार. जर तुम्हाला तुमच्या अमाऊंटची व्हॅल्यू वाढवायची आहे तर अमाऊंटही वाढेल आणि त्याची किंमत पण आहे, आणि तुम्हाला रिटर्न पण मिळेल त्यातून. तुमचा मंथली जो खर्च आहे तो पण चालेल. ते याच्यासारखं दुसरं मेकॅनिझम नाही आहे असं. प्रॉस्पेरिटा वेल्थ सोबतचा तुमचा अनुभव एका वाक्यात सांगा. नाही, एका काय बिलकुल विश्वास. मी सांगितलं ना, भावावर विश्वास करत नाही, पण यांच्यावर विश्वास केला जाते. कारण यांनी आतापर्यंत जे आमच्याशी वागले राहिले आणि त्यांनी जसे बोलले तसंच होत आहे. त्यामुळे तो विश्वास तर प्रगल्भ विश्वास आहे त्यांच्यावरती. डोळे मिटून यांच्यासोबत मी नाही कोणी करावं असं, पण ठीक आहे मी यांच्यासोबत वागलं म्हणजे नातं आहे माझं काहीतरी राहिलेलं आहे, त्यामुळे मला विश्वास आहे. पण बाकीच्याला नाही आहे. ते विश्वासात घेणं त्यांच्या समोर कधीतरी उपस्थित करावं लागेल आणि ते त्यांना सांगेल. तरी मी जे आकडे दाखवतो त्यावरनं तरी त्यांना वाटते की आम्ही असं केलं पाहिजे. पण अजून एक आहे की माणसाला लोन घेणं सोपं वाटते, पण मंथली जमा करणे हे खूप कठीण वाटते. कारण त्याची दिवस होत नाही. देण्यात म्हणजे काही हिचकिचाट नसते. त्यांना काय असतं माहिती आहे का, पैसे कुठे भरायचे असेल किंवा मंथली द्यायचे हे जीवावर नाही. कोण LIC पॉलिसी जरी काढली तर 2 इन्स्टॉलमेंट त्यानंतर बंद करून देतात. म्हणजे पैसे देणं कोणालाच आवडत नाही, फक्त घेणं आवडतं. तर हे असं माध्यम आहे की फक्त तुम्ही आता देत राहा आणि नंतर घेत राहा, किंवा तसे नाही तुमच्याकडे दोन्ही रेसिप्रोकल चालू शकता. तुम्ही द्या पण आणि घ्या पण असे. ठीक आहे, धन्यवाद सर इंटरव्ह्यू दिल्यावर.